तर महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणी विशेष तपास पथकाकडून चौकशीही सुरू आहे। एसआयटीकडून तांत्रिक बाबींची तपासणी केली जात असून भोंदू अशोक खरात याचा मोबाईल देखील एसआयटीनं जप्त केलाय। अशोक खरात हा व्हॉट्सअॅपवर व्हॉइस मेसेजेसनं संपर्क करत होता अशी माहिती समोर आली आहे। याबाबत अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मोबाईलमधील काही मेसेज डिलीट झाल्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाल्यानंतर अनेकांची नावं आणि संभाषणं एसआयटी पथकाला मिळणार असल्याची शक्यता आहे। तर एसआयटीच्या पथकानं भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधील ओकिस प्रॉपर्टी या कार्यालयात जोरदार शोधमोहीम राबवली। शोधमोहिमेनंतर कार्यालय सील करण्यात आलेलं आहे। काही फिर्यादींना घेऊन एसआयटीचं पथक दाखल झालंय। खरातच्या काळ्या कारनाम्यांचा तपास या कार्यालयात केला जातोय। यावेळी पथकातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी खरातच्या कार्यालयातील प्रत्येक गोष्टीचं चित्रीकरण करून पुरावे गोळा केलेले आहेत। भोंदू अशोक खरातच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयामध्ये आज देखील एसआयटीच्या टीमने तपासणी केली, पाहणी केली। काही फिर्यादींना घेऊन इथे टीम आलेली होती आणि काल देखील या ठिकाणी एक सील लावण्यात आलेलं होतं आणि आता देखील पंचांच्या समक्ष इथे एक सील लावण्यात आलेलं आहे। ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इथे टीम आलेली होती आणि आपण इथे बघतोय पंचांची सही आहे। 27/3/2026 ही तारीख टाकलेली आहे। पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचं इथे नाव आहे आणि हा संपूर्ण सील लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। विशेष तपास पथक असं या नोटीसच्या खाली लिहिण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की हे कार्यालय आज पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या बाजूला आपण बघतोय की दुसरीकडे देखील हे सील लावण्याचं आता कार्यवाही सुरू झालेली आहे। एक जे शटर होतं त्या शटरला लावलं आणि दुसरं जे शटर आहे त्या शटरला देखील अशा स्वरूपाची सील लावलेली आहे, जेणेकरून हे कोणीही आता उघडणार नाही आणि जर इथे जर काही गडबड आढळून आली, कोणी हे उघडण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल। यासाठी इथे छेडछाड होऊ नये यासाठी इथे ही सील लावण्यात आलेली आहे। त्यामुळे एसआयटीचा आजचा तपास हा पूर्ण झालेला आहे। कालचा देखील तपास करण्यात आलेला होता आणि कालचा तपास झाल्यानंतर एक सील लावण्यात आलेलं होतं। काल ह्या दरवाजाचं जे कुलूप आहे ह्या कुलपाला देखील पंचांची सही आणि अशा स्वरूपाचं सील लावण्यात आलेलं होतं। असं आता आज इथलं हे कुलूप उघडण्यात आलेलं नाहीये। या तपासामध्ये आज नवीन काय माहिती मिळाली हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या आधारेच पुढचा तपास देखील केला जाणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।